नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की अर्जुन, सायली, प्रताप यांची एक टीम होते आणि ते तन्वीला धडा शिकवायचं ठरवतात. आता सगळा स्वयंपाक तन्वीला एकटीला करायचा असतो. विमल देखील अंग काढून तिथून निघून जाते आणि अर्जुन, सायलीसुद्धा बाहेर निघून जातात. प्रताप म्हणतो, तन्वी चला तर कामाला लाग आणि हो उशीर होतोय म्हणून हॉटेलमधून जेवण मागू नकोस हां, कारण अश्विनला घरचं जेवण आवडतं म्हणून तर हे सगळं चाललंय की नाही. आता प्रतापच्या या बोलण्यावरती अर्जुन, सायली दोघेही हसू लागतात. आता प्रिया मनातून खूपच घाबरलेली असते कारण तिला स्वयंपाकातलं काही येतच नसतं. अर्जुन म्हणतो, चल बायको आपण मस्त मॉलमध्ये जाऊयात, मसाज स्पा करून घेऊयात म्हणजे जरा रिलॅक्स वाटेल. सायली प्रतापला म्हणते की बाबा आम्ही जेवणापर्यंत येऊ हा परत. तेव्हा प्रताप म्हणतो, हा अगदी सावकाश या. सायली प्रियाला म्हणते की बाय प्रिया, सी यू सून. अर्जुन, सायली तिथून निघून जातात. आता कल्पना म्हणते, पूर्णाई इतक्या सगळ्यांचा स्वयंपाक एकट्या तन्वीवर टाकणं मला काही पटत नाही, मी तिला मदत करते. प्रताप तिला थांबवतो. अगं लेकी सुनांवरती जबाबदारी टाकली नाही तर त्या शिकणार कशा? लगेच पदर खोचून जाऊ नकोस, तन्वीला प्रयत्न करू देत, नाहीतर ती कामं शिकणार नाही. तेव्हा प्रिया त्यांचं हे बोलणं ऐकत असते. आता इकडे अर्जुन, सायली बाहेर येतात. अर्जुन म्हणतो, हे काय मस्त बँड वाजवलं असतं तन्वीचा. सायली म्हणते, मी म्हटलं ना, मी एकदा चॅलेंज घेतलं म्हणजे घेतलं आणि शेवटी बायको कोणाची आहे? शेवटी काट्याने काटा कसा काढायचा हे मी तुमच्याकडूनच तर शिकली. अर्जुन म्हणतो की काटा नाही, अख्खी तलवारच चालवली आहे. आता बसू देते तन्वीला सगळ्यांसाठी स्वयंपाक करत, आपण मस्त जाऊयात. सायली म्हणते, तुम्हाला खरंच असं वाटतं का की ती सर्वांसाठी स्वयंपाक बनवेल? अहो ते इन्स्टंट पोह्याचं पॅकेट मिळतं ना, फक्त गरम पाणी घालायचं आणि पोहे तयार. त्याच्यामध्ये किती पाणी घालायचं ना हेही कळणार नाही तिला. तिने हा सगळा घाट का घातलाय? फक्त दाखवण्यासाठी की तिला अश्विन भाऊजींची किती काळजी आहे. आणि अशामधून जर तिने बाहेरून जेवण मागवलं तर पूर्णाजी ती चव लगेच ओळखतील. तितक्यात प्रताप तिथे येतो. अरे मला वाटलंच होतं की तुम्ही इथे असाल. मी सायलीला शाबासकी द्यायला आलो होतो. तुझी बायको काय कमाल अभिनय करते. कसं आहे ना, काही लोकांना जबाबदारीची जाणीव करून द्यायला लागते, तेव्हाच ते त्यांना कळते. घरामध्ये लेकी सुनांचे लाड हे व्हायलाच हवे, पण प्रत्येकाने आपापल्या कामाची जबाबदारी उचलायलाही हवी. आणि आडवळणाने का होईना पण माझ्या धाकट्या सुनेला याची जाणीव करून दिली, हे उत्तम झालं. आता प्रताप तिथून निघून जातो, पण सायलीला खूप आनंद होतो कारण धाकट्या सुनेच्या विरोधात मोठ्या सुनेची बाजू घ्यायची नाही. तरीसुद्धा बाबांनी किती कौतुक केलं माझं, यावरून ती खूप आनंदात असते. अर्जुन म्हणतो, ते जाऊ द्यात, चला आपण मस्त शॉपिंग करूयात. सायली हसतच म्हणते की तुम्हाला खरंच वाटलं का की आपण शॉपिंगला जातोय म्हणून? अहो आजचा दिवस आपल्याला आनंदामध्ये सेलिब्रेट करायचा आहे ना, मग आतली सगळी आघाडी आपल्याला सांभाळायची आहे. आईंवरती मला काही जास्त लोड टाकायचा नाही आहे आणि विमलताईंना यायला दुपार होईल. स्वयंपाक तर आज जाऊन मलाच करायचं आहे ना. आता इकडे तन्वी स्वयंपाकघरामध्ये स्वयंपाक करायचं नाटक चालू असतं तिचं. तिला पीठ कुठलं मळायचं हेही माहीत नसतं. ती कल्पनाला विचारते की आई पीठ कुठं ठेवलं आहे, जे आपण रोटीसाठी वापरतो. तेव्हा कल्पना तिला डबा सांगते. ती डब्यातून कणिक घेते, मात्र त्यावेळेस सगळं कणिक ती खाली सांडून देते आणि तिच्या हातातून पिठाचा अख्खा डबासुद्धा खाली सांडतो. कल्पना म्हणते, अहो बघा ना काय चाललंय, मला जाऊ यात ना. तेव्हा प्रताप म्हणतो की तू थांब ग जराशी, निस्तरेल ती. आता तन्वीने सगळीकडे पसारा करून ठेवलेला असतो. आता इकडे महिपत विचारामध्ये असतो. त्याला साक्षीचे शब्द आठवत असतात. त्यावेळेस त्याचा पंटर त्याला एक फाईल चेक करायसाठी देतो. महिपत त्याच्यावरती ओरडतो, हे काम तुझं आहे ना, मग तू कर ना, मला कशाला देतोयस? असं म्हणून महिपत ती रागातच ती फाईल घेतो आणि ती फाईल चेक करू लागतो. त्यामध्ये त्याला ती चिठ्ठी सापडते, ज्याच्यामध्ये त्याने मधुभाऊंकडून सुसाईड नोट लिहून घेतलेली असते आणि त्याच्यावरती मधुभाऊंची सही देखील असते. ते पाहून त्याला तो खूपच आनंद होतो. तो आनंदाने नाचू लागतो. तो व्यक्ती म्हणतो, साहेब मी तर माझा सगळा हिशोब क्लिअर केला आहे, मग आता तुम्हाला नेमकी कसली चिठ्ठी सापडली आहे? महिपत म्हणतो, तुझ्या हिशोबाचा कागद नाही रे, माझ्या नशिबाची लॉटरी सापडली मला. मधुकर पाटलाची आत्महत्येची चिठ्ठी, ती पण त्याच्या सहीसकट. आता इकडे तन्वीने किचनची हालत खूप बेकार करून ठेवलेली असते. न राहून कल्पना तिथे जाते. तन्वी राहू दे ना, मी करते अगं, कारण आपल्याला स्वयंपाक करण्यासाठी ना आधी किचन स्वच्छ करावं लागेल. तन्वी म्हणते, मग हे स्वच्छ नाही आहे का? कल्पना म्हणते, राहू देत ना, मी आवरते सगळं. आणि तन्वीला तर हेच हवं असतं. ती म्हणते, ठीक आहे तू आवर सगळं, तोपर्यंत मी वेगळ्या पद्धतीची खीर कशी बनवता येईल ना याचे व्हिडिओज पाहते. असं म्हणून लगेच मोबाईल घेऊन मोबाईलमध्ये पाहू लागते. कल्पना सगळं किचन साफ करते आणि तन्वीला विचारते, अगं तन्वी झालं की नाही तुझं? तन्वी म्हणते, नाही ना गाई,
वेगळा व्हिडिओ सापडतच नाही आहे. एकदा का व्हिडिओ सापडला मी लगेच तुला मदत करायला येते. तेव्हा कल्पना म्हणते ठीक आहे, तोपर्यंत आवरते मी. पूर्णा आजी म्हणते तन्वी आजच्या दिवसात स्वयंपाक होईल ना? कारण काय ना अश्विन येईल आत्ता जेवायला. तन्वी म्हणते हो होईल ना आज, आणि आई करते ना, म्हणजे मी आहे सोबत तिच्या. पूर्णा आजी आणि प्रताप खोलीमध्ये निघून जातात. तेव्हा कल्पना म्हणते अगं असं व्हिडिओ बघून स्वयंपाक शिकता येत नाही, त्यासाठी असं ओट्यापुढे उभं राहावं लागतं. तेव्हा तन्वी म्हणते अगं मी शिकणारच आहे, पण आश्रमात असताना ती कुसुम आणि सायली सतत पुढे पुढे करत होते ना, त्यामुळे मला कधी शिकायची संधीच मिळाली नाही. आणि नंतर घरी आल्यानंतर आई आणि सुमन काकीने मला कशालाच हात लावू दिला नाही. पण आता मी जबाबदारी घेणार आहे. कल्पना पुन्हा सगळी आवरावर करू लागते. तन्वी मात्र मोबाईल बघायचं नाटक करत तिथेच तिची गंमत बघत उभी असते. आता अर्जुन आणि सायली बागेमध्ये छान झोक्यावरती बसून गप्पा मारत असते. सायली म्हणते मी प्रियाचा आजचा डाव तिच्यावरती उलटवलाय खरा, पण त्यामुळे अश्विन भाऊजींचा बड्डे नको खराब व्हायला. तिने आतमध्ये काय घोळ घालून ठेवला असेल देव जाणे. त्यात आता जेवणाची वेळ होत चालली. मला आज जाऊन बघायला हवं की काय चाललंय. सायली तिथून निघून जायला लागते. तेव्हा अर्जुन पुन्हा तिला थांबवतो. अर्जुन म्हणतो त्या तन्वीची थोडी पंचायत तर होऊ दे, आणि ती तन्वी फक्त तुझ्या जीवावरती उड्या मारती हेही घरच्यांना कळू देत. तिला आतमध्ये जाऊन मदत करायची काहीच गरज नाही. तिने केलेल्या स्वयंपाकाची घरच्यांना शिक्षा नको म्हणून मी हे सगळं करते. अर्जुन म्हणतो सगळं कसं बॅलन्स करायचं ना हे तुझ्याकडून शिकलं पाहिजे. पण तुला या सगळ्याचा रिझल्ट नक्की दिसेल लवकरच. फक्त डॅडच नाही तर घरातले सगळे आधीसारखे तुझ्याशी वागतील. तर प्रेक्षकांनो, येणारे भाग अतिशय रंजक आपल्याला पाहायला मिळणार आहे. आजचा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. अशाच नवनवीन व्हिडिओ अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.